तुम्हाला मसाला पाव करून दाखवणार आहे। शक्यतो आपण मसाला पाव घरी करत नाही, तर मी आज घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे। अगोदर मी हा मसाला पाव घरी करून पाहिला आणि मग म्हटलं आता तुम्हाला ही रेसिपी शेअर करावी एकदम सोप्या पद्धतीने आणि घरातल्या सामानामध्येच हे आपल्याला करायचं आहे। ह्याला काय जास्त लागत नाही। तर त्यासाठी मी बघा हे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो बारीक चिरलेले आहेत, बारीक चिरायचे आणि ही सिमला मिरची ही पण बारीक चिरून घ्यायची, एक हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि 2 गड्डा लसूणच्या मी बारीक चिरून घेतला आणि अर्धा लिंबू। आता मी पॅन ठेवला आहे, गॅस चालू केला आहे, आपला पॅन गरम झाला आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे बटर घालते। ह्याला बटर लागतं बरं का, बटरशिवाय मग हे नाही छान लागत। आता 2 ते 2.5 चमचे मी बटर घातले त्याच्यामध्ये। बटर व्यवस्थित आपल्याला वितळून घ्यायचं आहे। आता बटर वितळते तोपर्यंत त्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची टाकते आहे, हलवायचं, ह्याला गॅस मोठाच ठेवायचा। एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी रेसिपी आहे। मुलांना हे असे पदार्थ फार आवडतात खायला। लसूण टाकते, चिरलेला लसूण हा तो घालते त्याच्यामध्ये। घरी आपण केलं ना की भरपूर खायला होतं मुलांना, पाहिजे तेवढे मनसोक्त खातात मग मुलं। आता त्याच्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा घालते। कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे, गॅस मोठाच ठेवायचा। ह्याला थोडा वेळ लागणार आहे परतायला, एक 2 ते 3 मिनटं कांदा लाल व्हायला वेळ लागणार आहे। हे पाहता कांदा छान गुलाबी रंगावर परतला आहे। कांदा गुलाबी रंगावरच परतून घ्यायचं बरं का, नाही तर काही खाताना कांदा आहे ना असा कचकच लागतो आणि दाताखाली असा कच्चा लागतो। आता ह्याच्यामध्ये टाकायची सिमला मिर्च, ही पण अशी छान परतून घ्यायची आहे। ह्या भाजीला काय फक्त परतायला वेळ लागतो बरं का, चांगलं परतून घ्यावं लागतं ह्याला। तर सिमला मिर्च पण अशीच आता 3 ते 4 मिनटं ह्याला असंच परतायचं एकसारखं। सिमला मिर्च पण चांगली परतली आहे। आता त्याच्यामध्ये घालते हा टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आपल्याला। थोडंसं मीठ घालूया आपण त्याच्यामध्ये, चवीपुरतं मीठ। हलवायचं एकसारखं, मोठाच गॅस ठेवायचा, मोठा गॅस ठेवला ना हे काय आपल्याला म्हणजे खूपच असं जाड शिजवायचं नाही किंवा असं डाग पडेपर्यंत भाजून नाही घ्यायचं, पण साधारण ह्याला असं परतूनच ह्याला आपण घ्यायचं आहे। मीठ टाकले। आता हे टोमॅटो हे असे करायचे म्हणजे लवकर शिजेल टोमॅटो। आता मी काय करते, गॅस बारीक करते, ह्याच्यावर आपण मीठ टाकलेलं आहे, ह्याच्यात गॅस बारीक करून मी ह्याला 2 मिनिटं झाकण ठेवते। हे बाय 2 मिनटं झाले, हे पण छान परतले। आता ह्याच्यामध्ये आता पावभाजी मसाला 2 चमचे आणि लाल तिखट 1 चमचा आवडीप्रमाणे घाला तुम्ही, हे ह्याच्यामध्ये घालायचं आहे। धणे पावडर गॅस बारीक केलं मी, आता 1 चमचा धणे पावडर घालायची, थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला त्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आणि पुन्हा हे एकसारखं हलवून घ्यायचं। आता आपण ह्याच्यात मसाला टाकला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मी एक 2 चमचे मी ह्याच्यात पाणी घालणार आहे आणि थोडंसं ह्याला आपण शिजवून द्यायचं आहे 1 मिनिटभर। आता हे एकत्र केलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, 2 चमचे पाणी घातलं आहे, गॅस बारीक केला आहे। आता ह्याला मी हलवलं आहे। आता ह्याच्यात 2 मिनिट झाकण ठेवायचं। हे बघा 2 मिनिट झाले, आता मसाला आपला शिजला। आता मी गॅस बंद करते। आता आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत ना, आता मी गॅस बंद करते। आता बघा हे असे मी 2 पाव घेतलेत, ते आपल्याला असे पातळ कापून घ्यायचे असे मध्ये।
असे कापायचे, हे असे कापायचे. हे पहा आता ह्याच्या हा मसाला आणि ह्याच्यात लिंबू घालायचं मी विसरले तुम्हाला सांगायचं. ह्यात अर्ध लिंबू पिळायचं आणि मिक्स करायचं. आता मी पॅन गरम करायला ठेवला आहे, गॅस बारीक केला आहे. आता त्याच्यामध्ये बटर घालायचं आपल्याला. पुन्हा एक अर्धा चमचा बटर घातले मी. एकदम टेस्टी लागतो पाव बघा हा मसाला पाव. थोडीशी चिमूटभर लाल मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स करायचे. हे पाव आपल्याला ह्याच्यात असे भाजून घ्यायचे. बारीकच गॅस केला आहे मी, थोडासा आता मोठा गॅस करायचा आणि हे पाव ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. पाव भाजले की आपल्याला हा मसाला त्याच्यावर लावून घ्यायचा आहे. हे पहा आता मी ह्याच्यावर हा मसाला लावणार आहे. गॅस बारीक करायचा. हा मसाला पाहिजे तेवढा तुम्ही मसाला लावू शकता. खूप जास्त पण नाही लावायचा, नाही तर मग काय जास्त मसाला लागेल त्याला खाताना. हे पहा त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे पाव अशी घडी करायची पावाची. पुन्हा ह्याला भाजून घ्यायचे छान. ह्याच्यावर सुद्धा थोडीशी कोथिंबीर घालायची. अगोदर थोडासा ह्याच्यावर पण मसाला लावायचा. हे पहा गॅस बारीकच आहे, चालूच आहे गॅस. ह्याच्यावर अजून थोडा मसाला लावायचा. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडीशी त्याच्यावर एक बारीक शेव घालायची. हे पहा गॅस बंद करायचा. आता मी गॅस बंद केला आहे आणि थोडीशी शेव. झाला आपला मसाला पाव तयार. पाव तयार झाला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने मसाला पाव करून पहा. एकदम सोप्पा आहे आणि सर्व काही पदार्थ आपल्या घरामध्येच असतात आणि आपण जर घरी केलं की ते स्वच्छ आणि मुलं पोटभर खाऊ शकतात. तर पहा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली की नाही मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.